ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं समालोचन भाग 4. भगवंतांनी मागच्या अध्यायात यज्ञदानादी गुणभेदानुसार त्रिविध कसे होतात त्याचे स्पष्टीकरण केले. आता कर्माचे तात्विक विवेचन केल्यावर ज्ञान, कर्म, कर्ता वगैरे सुद्धा गुणभेदानुसार त्रिविध कसे होतात त्याचे स्पष्टीकरण केले आहे. ही गुणविभागणी सांख्यशास्त्राने केलेली आहे. कोणत्याही गोष्टीतील राजस, तामस हे प्रकार जीवाला बद्ध करणारे असतात, तर एकटा सात्विक गुण तेवढा मुक्त करण्यास सहाय्यभूत होत असतो. म्हणून वेदांताने ती गुणविभागणी मान्य केली आहे. त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण भगवंतांनी 17व्या व 18व्या अध्यायात केलं आहे. ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, सुख यांचे सत्व, रज, तमादी त्रिविध प्रकार हा ज्ञानेश्वरीचा विषयानुरूप चौथा भाग आहे. प्रकृतीपासून सर्व काही निर्माण झालेले असल्यामुळं सृष्टीतील सर्वच गोष्टी या गुणभेदाने त्रिधा झालेल्या आहेत. भगवंतांनी हा सिद्धांत 40व्या श्लोकात सांगितला आहे. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तम यदेभिस्यात् त्रिभिर्गुणैः. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही असं भगवंत सांगतात. त्यामुळे ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती वगैरे ही गोष्टी त्रिविध प्रकारच्या होतात. म्हणून ज्ञाना कर्म कर्तया पाते जो नये धनंजया, जे दोन्ही बांधिती सोडावया एकची प्रौढ. ज्ञानदेव सांगतात की राजस व तामस हे प्रकार बद्ध करणारे असतात व सात्विक प्रकार मुक्त करण्यास समर्थ असतो. त्यामुळे ज्ञान, कर्म, कर्ता वगैरेंचे त्रिविध वर्गीकरण भगवंतांनी सांगितलं आहे असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे. ही गुणविभागणी हे सांख्यशास्त्राचं देणं आहे. म्हणून ज्ञानदेवांनी सांख्यशास्त्राला विचार क्षीर समुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र अशा विशेषणाने गौरवलं आहे. हे सांख्यशास्त्र आत्मानात्म विवेक करून आत्मज्ञान करून देण्यास उपयोगी आहे. कारण त्या शास्त्राने प्रकृती व पुरुष विभागणी करून मोहरूपी अशा दृश्यसृष्टीची 24 तत्वात विभागणी केली आहे. प्रकृतीची ही 24 तत्व जाणून पुरुष त्यापासून वेगळा आहे हे या शास्त्राने दाखवले आहे. ज्ञानदेव सांगतात की सर्व दृश्य पदार्थांवर गुणभेदाने त्रिविधपणाचा शिक्का मारलेला आहे. त्यातून ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत कोणीही सुटलेलं नाही. अशा प्रकारे सांख्यशास्त्राचा गौरव करून ज्ञानदेवांनी पुढे कर्तादी गोष्टी सुद्धा कशा त्रिविध झालेल्या आहेत ते दृष्टांताने स्पष्ट केलं आहे. त्रिविध ज्ञान. शुद्ध सात्विक ज्ञानाच्या योगे शुद्धता प्राप्त होते. सात्विक ज्ञान कशाला म्हणतात ते कळले तर इतर राजस व तामस ज्ञानाचा त्याग करता येईल. म्हणून भगवंत ते प्रथम स्पष्ट करत आहेत. भगवंतांनी सांगितलं की सर्व प्राणी मात्रात एकच आत्मा विद्यमान आहे असं ज्ञान ते सात्विक ज्ञान. ज्ञानदेव एवढंच म्हणून थांबत नाही तर सात्विक ज्ञानात त्यांना ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी न राहता संपूर्णतः एकत्व अभिप्रेते. कारण सर्व प्राणी मात्रात एकच आत्मा आहे असं जाणलं तरी ते एकाच आत्म्याचे विविधतेने झालेले ज्ञान असते. जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. ज्या ज्ञानाच्या उदयात ज्ञाता व ज्ञेय हेही बुडून जातात, म्हणजे ज्या ज्ञानात ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी राहत नाही ते सात्विक ज्ञान आहे. सूर्याला अंधार माहीत नाही, सावलीला मिठी मारता येत नाही, त्याप्रमाणे या ज्ञानाला त्रिपुटी माहीत नाही. सर्व दृश्य परब्रह्म स्वरूप आहे हे जाणल्याने त्याच्या बाबतीत त्या दृश्यातील वैविध्य संपून गेलेलं असतं. जणू काही पाटीवर काढलेलं चित्र हाताने पुसून टाकलेलं असावं. ज्ञेयाच्या रूपाने ज्ञाताच आहे असे अनुभवास येते. त्यामुळे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय अशी त्रिपुटी सात्विक ज्ञानात राहत नाही ते सात्विक ज्ञान आहे. राजस ज्ञान. या उलट जे भेदाची कास धरून चाले, जे द्वैताच्या आश्रयाने राहते ते राजस ज्ञान. सर्व भूतमात्रे आत्मभिन्न आहेत असे पाहणे हे राजस ज्ञान आहे. अर्थातच हे ज्ञान द्वैताच्या आश्रयाने चालते. नामरूपाच्या योगे त्या ज्ञानाला भिन्नत्व प्रतीतीस येते. सर्व गाडगी मडकी त्याला वेगळेपणाने प्रतीत होतात. त्यातील माती एकच आहे असे एकत्वाचे ज्ञान त्याला नसतं. सर्व भूतमात्रांना वेगळे पाहत असल्यामुळे त्याला ऐक्य दिसून येत नाही. तामस ज्ञान. तामस ज्ञानाला अनेकत्वातले एकत्व तर कळत नाहीच, पण एखाद्या क्षुद्र वस्तूलाच ते ज्ञान सार सर्वस्व मानते.
सर्व गोष्टी केवळ विषयोपभोगाकरता आहेत असे हे ज्ञान मानते. हे ज्ञान विहित अविहित न जाणता अविहित अथवा निषिद्ध गोष्टीचा कसा स्वीकार करते ते स्पष्ट करण्यासाठी अशा ज्ञानाला ज्ञानदेवाने कुत्रा, उंदीर, वणवा, माशी, कावळा यांचे दृष्टांत दिलेले आहे. एकूण सर्व विश्व केवळ भोग्य विषय आहे अशी तामस ज्ञानाची समजूत असते. देव, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यातील हे ज्ञान काहीच मानत नाही. जो विषय समोर येईल तो भोगणे एवढंच हे ज्ञान जाणतं. अशा तामस ज्ञानाचे देहभरण हे एकच फळ आहे. अशा या तामस ज्ञानाला ज्ञान म्हणणं हेही खरं तर विपरीतच आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात की तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. तामस ज्ञानाने ज्ञान हे केवळ आडनाव घेतलेलं आहे. आडनाव खरे आहे म्हणून तो मनुष्य खरे बोलणारा असेल असं नाही. त्याप्रमाणे तामस ज्ञानाचे ज्ञान हे केवळ आडनावे. ज्ञानदेव सांगतात की हे ज्ञान विधीच्या वस्त्राचा त्याग करून नागवे फिरते. म्हणून श्रुती या ज्ञानाला पाठमोरी झालेली आहे. तिने या ज्ञानाचा त्याग केलेला आहे. त्रिविध कर्म. भगवंतांनी सांगितलं की आसक्ती, प्रीती अथवा द्वेष न ठेवता प्राप्त झालेले नियतकर्म अहंकार व फल हेतू सोडून केले की ते सात्विक या संज्ञेला पात्र होते. ज्ञानदेव कर्म ही त्रिविध प्रकारचे का होते ते आधी सांगतात. ज्ञानाच्या 3 प्रकारामुळे कर्त्याच्या 3 प्रकारच्या क्रिया गोचर होतात. त्यामुळे 3 प्रकारचे ज्ञान प्राप्त करणारा कर्ता सुद्धा 3 प्रकारचा होतो. तसेच या 3 प्रकारच्या ज्ञानामुळे कर्मही 3 प्रकारचे होते. सात्विक कर्म. मातेने मुलाचे सांगोपन निरपेक्षपणे करावे. तसे ज्या ज्ञानाच्या योगे करता वर्णाश्रम धर्माला अनुसरून प्राप्त कर्तव्य तसेच नित्य नैमित्तिकादी कर्तव्ये निरपेक्षपणे करतो तेव्हा ते सात्विक कर्म ठरते. सात्विक कर्मात कर्त्याला त्या कर्माच्या फळाविषयी लोभ नसतो. केलेले कर्म तो ब्रह्मार्पण करतो. तसेच काही विशेष कारणामुळे जर एखाद्या वेळी ते नित्यकर्म करायचे राहून गेले तरी तो त्याविषयी खेद बाळगत नाही किंवा नित्यकर्म यथासांग पार पडले म्हणून त्याबद्दल हर्षही मानत नाही. राजसकर्म. उलट जे कर्म अहंकाराने युक्त होऊन व मनात फळाची कामना धरून केले जाते ते राजस संज्ञेला पात्र होते. नित्य नैमित्तिक कर्म करण्यात त्याला जराही उत्साह नसतो, पण काम्य कर्मे करण्यात मात्र तो उत्साह ओसंडून वाहत असतो. तुळशीला पाणी न घालता द्राक्षाच्या वेलीला दुधाचा अभिषेक करणे, काम्य कर्मात धनादींचा बेसुमार खर्च करणे, परीस हातात आला की लोखंडाच्या खरेदीने तृप्ती न होणे, अशा शब्दात ज्ञानदेवानी राजस कर्म चित्रित केलं आहे. फलप्राप्ती होणार असेल तर कठीणात कठीण कर्मही करण्यास तो मागे पुढे पाहत नाही. राजस कर्मात फक्त फल हेतूच नसतो तर ते कर्म अहंकारानं युक्त असतं. ते कर्म मी केलं अशी दौंडी पिटवीत असतं. थोडासा जरी स्वार्थ साधत असेल तरी करता असे राजस कर्म करताना एका कणाकरता डोंगर पोखरणाऱ्या उंदराप्रमाणे अपार कष्ट घेतो. त्यासाठी ज्ञानदेव थोडी काहीतरी भीक मिळवण्यासाठी दिवसभर सापाला डोक्यावर वाहणाऱ्या गारुड्याचा दृष्टांत देतात. तामस कर्म. तामस कर्मात त्या कर्माच्या भावी परिणामांचा विचार केला जात नाही. ते अविचाराने आरंभलेले कर्म असते. ते तामस कर्म निंदेचे वस्तीस्थान असते. त्या कर्मातून कोणतीच चांगली फलनिष्पत्ती होत नाही. उलट नरदेहासारखे धन मात्र व्यर्थ खर्च होते. शिवाय दुसऱ्यालाही त्या कर्माचा त्रास होतो. स्वतःला दुसऱ्याकडून गिळवून त्यालाही ओकारीने शिणवणाऱ्या माशीसारखे ते तामस कर्म असते. तामस कर्म करणारा करता स्वसामर्थ्याचा विचार करत नाही. अग्नीने आपला आश्रय जाळून टाकावा किंवा समुद्राने क्षुब्ध होऊन मर्यादा ओलांडावी, त्याप्रमाणे अविचाराने परिणाम न पाहता तामस कर्म घडते. त्रिविध कर्ता. त्रिविध प्रकारच्या कर्माचे आचरण करत असल्यामुळे त्या त्या कर्मानुसार कर्ता सुद्धा 3 प्रकारचा होतो. जो कर्ता नित्याधिक कर्मे अहंकार व फलाशा न धरता आदराने करतो तो सात्विक कर्ता. फलाशा सोडून कर्मे करायची आहेत म्हणून तो ती कशी बशी उरकत नाही, तर फलेच्छू मनुष्य जितक्या उत्साहाने ती कर्मे करतो तितक्या उत्साहाने तो ती कर्मे पार पाडतो. ती करत असताना देह सुखाची पर्वा करत नाही. परमात्मा रूपी लिंगाला व्हायची आहेत अशा भावनेने तो सात्विक कर्मे करत असल्यामुळे कर्मांच्या शुद्धतेकडे तो लक्ष देतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथासांग कर्मे पार पाडतो. मेघवृष्टीप्रमाणे त्याची ती कर्मे निष्कामपणे केलेली असतात. चंदन अथवा नागवेलीचे जिणे जसे फळ न येताही सफल असते त्याप्रमाणे सात्विक कर्त्याचे कर्माचरणही व्यर्थ जात नाही.
त्याची ती कर्मेच फलस्वरूप आहेत, तर मग त्या कर्मांना आणखी कोणती फळे येणार? आरंभलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस गेले तर तो त्याबद्दल आनंद मानत नाही, अथवा वेळ प्रसंगी कर्म करणे बंद पडले म्हणून तो त्याबद्दल दुःखही मानत नाही. अशा प्रकारे तो त्या कर्मांपासून अलिप्त असतो. राजसकर्ता. या उलट राजसकर्ता असतो तो सर्व कर्मे फलाची इच्छा धरून व अहंकाराने करतो. जे कर्म फलदायी आहे व ज्या कर्मात कष्ट कमी आहेत ते कर्म तो मोठ्या उत्साहानं करतो. तो अभिलाषेचा वसवटा म्हणजे इच्छांचे आगर असतो. दुसऱ्याची मौल्यवान वस्तू प्राप्त करण्याची त्याची इच्छा असते. काटेरी बोरीच्या झाडाप्रमाणे तो मनाने, वाचेने व शरीराने दुसऱ्याला दुःख देतो. स्वतःचा स्वार्थ कसा साधेल याकडे त्याचे लक्ष असते. त्यासाठी दुसऱ्याचे अनहित झाले तरी त्याला त्याची विशेष पर्वा नसते. आपण ते कार्य पार पाडू शकू की नाही याचाही तो विचार करत नाही. धोत्र्याच्या बीप्रमाणे तो आत बाहेर अपवित्र असतो. फलप्राप्ती झाली की तो आनंदाने उरळून जातो आणि फलप्राप्ती नाही झाली की त्याच्या शोकाला पारावार नसतो. पुढच्या प्रकारे तामस करता. तामस करता हा कुकर्माचे आगर असतो. दुसऱ्याचा व स्वतःचाही घात करणारी कर्मे तो उत्साहाने करतो. परिणामाची क्षिती बाळगत नाही. वाऱ्यासारखे त्याचे वागणे स्वैर असते. योग्य काय याबद्दलचा त्याचा सारासार विवेक नाहीसा झालेला असतो. केवळ विषयसुख हेच त्याचे ध्येय असते. त्याचे वागणे बोलणे ताठ्याचे असते. मन कपटी असते. दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला पाहवत नाही. इहलोकी सुख प्राप्त होईल असे कर्म करण्याचा प्रसंग आला तर त्याबद्दल त्याला अनुत्साह असतो व वाईट कर्मे करण्याबाबत मात्र आत्यंतिक उत्साह असतो. तामस करता आत्यंतिक पापाची मूर्ती, आत्यंतिक अभिलाषी असा असतो. त्याला ज्ञानदेव कुकर्माचे शेत म्हणतात. शेतात जसे थोडेसे धान्य पेरले तर त्यापासून भरमसाठ फळ मिळते, त्याप्रमाणे तामसी करता कुकर्मे पेरतो व त्यापासून कुकर्मांचेच भरमसाठ पीक घेतो. आपल्या कुकर्मामुळे दुसऱ्याला किती त्रास होतो हे त्याच्या गावीही नसतं. आत्यंतिक स्वैरपणे कपटीपणे वागणे ही तामस कर्त्याची ओळख आहे. भगवंतांनी पुढे बुद्धी, धृती वगैरेंचे त्रिविध प्रकार सांगितले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.